चला, गुड मॉर्निंग मंडळी. आज गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण मस्त सकाळी मॉर्निंग वॉकला पण जाऊन आलो. मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर दिवसभर कसं आपलं किचनचं काम असतं, खूपच फ्रेश वाटतं. तर आज मी तुम्हाला छान पौष्टिक शेवगा सूप दाखवणार आहे. तर चला आपण शेवगा सूप बघूया. अगदी पटकन एकदम 5 मिनिटाच्या आत होतं हे सूप. फक्त आपलं सर्व साहित्य रेडी पाहिजे. तर चला मैत्रिणींनो, दाखवते तुम्हाला शेवगा सूप. खूप हेल्दी, शरीरासाठी पौष्टिक आणि हल्ली हाडांसाठी खूपच गरजेचं आहे. तर चला बघूया. हे बघू शकता, असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. यात मी आता चवीनुसार खडे मीठ टाकणार आहे. थोडंसं खडे मीठ सुद्धा खूप गरज आहे शरीराला. आणि आता बघा, मी असा 1/2 किलो शेवगा घेतलेला आहे. म्हणजे आम्ही कमीत कमी 4 लोक आहे, तर 1/2 किलो शेवग्याचा सूप मी डेली करते. हा थोडासा लसूण, थोडासा आल्याचा तुकडा, 4 कांदे घेतलेत, थोडासा छोटासा बीटचा तुकडा, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता आपण शेवगा टाकून घेऊया. कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, कांदा थोडासा अगदी असा जसा टोमॅटो कट करून घेतला तसा थोडासा नॉर्मल कट करून घेऊ आपण. चला, आपण असा कांदा कट करून घेतला. आलं सुद्धा आपण असं थोडंसं कट करून घेतलं आणि आता याच्यात पूर्ण टाकून घेऊया सर्व. बघू शकता, आता असं आपण सर्व आता आपण 4 ते 5 शिट्ट्या घेऊन घेऊया. चला, आता अशी उकळी आलेली आहे. आता आपण कुकर लावून घेऊया. बीट सुद्धा खूप पौष्टिक, आपल्या शरीरासाठी खूपच सगळ्या गोष्टी पौष्टिक आहेत. तर आता आपण हे 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. चला, शिट्ट्या झाली की लगेच आपण सूप कसं तयार होतं तुम्हाला दाखवते मी. चला, आपल्या आता 4 शिट्ट्या झाल्या आणि आता आपण कुकर बंद करून घेऊया. ही 5वी शिट्टी सुद्धा झाली, मी एक्स्ट्रा करून घेतली. चला, आता आपला कुकर आपण बघू शकता उघडून घेतलेला आहे. आणि हे बघा, तुम्हाला दाखवते मी अगदी सर्वच. बघू शकता, हे बघा पूर्ण. आता आपण या चमच्याने पूर्ण आता आपण असं मॅश करून घेऊया असं. आणि मग याच्यात ग्राइंडर फिरवूया. त्याआधी बघा, मी 4 ते 5 मिरे असे कुटून घेतलेले आहेत. आणि हे आता यात टाकून देऊया. आणि जिरा पावडर सुद्धा, म्हणजे याच्यात पूर्ण मिक्स होईल ग्राइंड करताना. चला चला, आता थोडंसं ग्राइंड करून घेऊया. आता याला असं पूर्ण आता हे ग्राइंड झालं की लगेच आपल्याला चाळणीतून आणि जिरे पावडर आणि आपलं भाजलेल्या जिऱ्यांची पावडर आणि 4 ते 5 मिरे कुटून यातच ॲड करा. म्हणजे पूर्ण मिक्स होईल आणि सूप आपलं खूपच छान चवदार होईल. चला, आता आपण अशी चाळणी घेतली आणि हे पूर्ण ग्राइंड झालेलं सूप आता यात ओतून घेतलं. पुन्हा एकदा चमच्याने आपण थोडंसं पाणी मी हे करू विसळून, कुकर विसळून पाणी टाकून घेऊया. आणि पुन्हा या सूपने चमच्याने आता आपल्याला असं पूर्ण हे करून घ्यायचंय, चाळून घ्यायचंय. चला, पूर्ण या पद्धतीने आपण सूप आता चाळून घेतलंय. बघू शकता पूर्ण घाण अशी. आणि आपलं हे सूप, तुम्हाला यात वरून जिरे पावडर थोडीशी आणि मिरे टाकायचे असतील तर टाकू शकता अगदी या पद्धतीने. आणि अगदी थोडासा चाट मसाला, म्हणजे सूपला अजून छान, म्हणजे ते चव येण्यासाठी तर नसतं सूप, एक हेल्थसाठी खूप चांगलं असतं, पण तरी थोडंसं आपण चाट मसाला टाकून घेऊया. चला बघा, आपलं सूप अगदी रेडी आहे. खूपच छान, मस्त. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला सर्वांना खूप आवडेल हे सूप. चला, तर आता आपण सूपची टेस्ट बघूया. चला, आता आपण सूपची टेस्ट बघूया. आपला बोलण्यात त्याच्यात खूप वेळ वाया गेला, पण सूप फार लवकर तयार होतं आहे. चला, आता आपण सूपची टेस्ट घेऊया. चला, या तुम्ही सुद्धा सूप प्यायला खूपच छान झालेलं आहे.
हा हा हा, अप्रतिम झालेलं आहे सूप. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की सूप कसं झालं होतं. आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि व्हिडिओ शेअर करत चला, व्हिडिओला लाईक करत चला. चला मंडळी, धन्यवाद.